नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूया। पश्चिम बंगालमध्ये भाजपची मुसंडी तर तामिळनाडूमध्ये टीव्हीकेचा धमाका। पश्चिम बंगाल, पुदुचेरी, आसामच्या विजयानंतर कोल्हापुरात भाजपकडून जल्लोष। जालना जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार आता तेगबीर सिंग सिंधू यांच्याकडे। गोदावरी नदी पडली कोरडी, अंबड घनसावंगीमध्ये भीषण पाणी टंचाई। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कल आता पूर्णपणे स्पष्ट झालाय। पश्चिम बंगालमध्ये भाजपने 293 पैकी 192 जागांवर आघाडी घेत ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला मोठं खिंडर पाडलंय। तामिळनाडूमध्ये सुपरस्टार विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 107 जागांवर मुसंडी मारत द्रुमक द्रुमक या प्रस्थापित शक्तींना मोठा धक्का दिलाय। केरळमध्ये यूडीएफने 92 जागांवर आघाडी घेत एलडीएफला सत्तेतून खाली खेचण्याचे संकेत दिलेत। त्यासोबतच आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलताना दिसत असून त्यांनी बहुमताचा आकडा पार केलाय। पुदुचेरीमध्येही एनडीएने आघाडीवर आहे आणि त्यासोबतच सत्तेच्या जवळ पोहोचली आहे। या निकालांनी देशाच्या राजकारणाची समीकरणं आता काहीशी बदललेली दिसतात। जालन्यात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील यशानंतर फटाके फोडून आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केलाय। पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुचेरी या राज्यांमधील भाजपला मिळालेल्या दणदणीत यशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। जालन्याच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय। देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा खूप मोठा पराभव झालेला आहे। देशातल्या जनतेनं भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कौल दिलेला आहे आणि पश्चिम बंगालमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय आहे, हा हिंदुत्वाचा विजय आहे, हा भारताचा विजय आहे आणि भारतीय जनता पक्ष पश्चिम बंगालमध्ये बहुमताने जिंकलेला आहे। आसाममध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं आहे आणि त्याही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊन आता मुख्यमंत्री होतोय। तिसरं राज्य आमच्या हातात आलेलं आहे पांडेचुरी, या ठिकाणी सुद्धा बहुमत आलेलं आहे। 3 राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली आहे आणि आम्ही हे 3 राज्य जिंकले आहेत। मोदीजींच्या नेतृत्वात हे 3 राज्य जिंकलेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे। यानंतर अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत निवडणूक जिंकल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जल्लोष साजरा केलाय। ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटप करत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। यावेळी डॉक्टर बोंडे यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर भाष्य करत ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। तसंच देशातील जनतेने आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवल्याचं त्यांनी नमूद केलंय। विरोधकांवर निशाणा साधत त्यांनी हे वक्तव्य केले, पाहूयात। भारतीय जनता पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जो झंझावात सुरू आहे, त्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश, 191 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहे। आसाममध्ये तर रेकॉर्ड तोडलेला आहे आणि पुदुचेरीसुद्धा कायम ठेवलेली आहे। जे देवाला शिव्या देत होते उदयनिधी आणि स्टॅलिन, त्यांचाही पक्ष सपाचट झालेला आहे आणि तिथे सुद्धा सत्तांतर झालेलं आहे। ज्या डाव्यांनी पूर्ण देशाशी बेईमानी केलेली होती, त्या केरळमध्ये सुद्धा फक्त केरळमध्ये काँग्रेसला नाक राहिलं, बाकी त्याही तिथेही भाजपनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं। आणि सर्वात महत्त्वाचं की ममता बॅनर्जीचा अहंकार, ममता बॅनर्जी जे पश्चिम बंगालला बांगलादेश करण्याचं स्वप्न पाहत होती, ते चकनाचूर केलं। भारतीय जनता पक्षाच्या जाबाज कार्यकर्त्यांनी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी, गृहमंत्री अमितजी शाह यांच्या चाणक्य नीतीनी आणि त्यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीनजी आणि आपले मुख्यमंत्री
देवेंद्रजी फडणवीस सुद्धा तिथे प्रचाराला गेले होते आणि सर्व कार्यकर्त्यांचा सामूहिक प्रयत्न या माध्यमातून पश्चिम बंगालसुद्धा भारतीय जनता पक्षाचा भगवा तिथं फडकतो आहे आणि म्हणून हा आनंद सर्व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी अपरिमित आहे, सगळ्यात मोठा आहे आणि म्हणून आज मोर्शीमध्ये सर्वांनी जल्लोष साजरा केला। संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्ष आणि भारतीय नागरिक हा जल्लोष साजरा करतात आहे। पश्चिम बंगाल आणि आसामच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे। पुण्यातही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात एकत्र येत भारत मातेचं भूमिपूजन करून आनंद व्यक्त केला। सोबतच नसरापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष, फटाके किंवा आतषबाजी न करता साधेपणाने कार्यक्रम पार पाडलाय। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी या विजयाला कार्यकर्त्यांच्या संघर्षाचं फळ असल्याचं सांगितलं। अत्यंत संघर्षाच्या वातावरणात कार्यकर्ते त्या भागामध्ये काम करतात। आज जे भारतीय जनता पार्टीला यश मिळाले, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी, केंद्रीय गृहमंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते अमितभाई शाह आणि पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, आसाम मधले सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज देशातल्या सामान्य जनतेला या विजयामुळे आनंद वाटतोय। आज जरा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं आनंद व्यक्त करतात, नेमकं याचे कारण काय आणि कशा पद्धतीने तुम्ही हे साजरे करता? आज आम्ही पश्चिम बंगाल आणि आसामच्या विजयानंतर भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी असा निर्णय केला की आपण पक्षाच्या कार्यालयामध्ये भारत मातेचं पूजन करून श्यामाप्रसाद मुखर्जींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या आनंदाचं सेलिब्रेशन करूयात। देशातील विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल, पुदुचेरी आणि आसाममध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर कोल्हापुरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं। छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करत लाडू आणि झालमुरी वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केलाय। खासदार धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत घोषणाबाजी केली आहे। यावेळी महाडिक यांनी पश्चिम बंगालमधील जनतेने जुलमी राजवट उलटून टाकल्याची टीका करत केंद्र सरकार पुढील कारवाई करेल असा टोला देखील लगावलाय। देशाचं लक्ष ज्या निकालाकडे लागून राहिलं होतं त्या 5 राज्यांचे निकाल आज झालेले आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे लक्ष होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल। गेले 15 वर्ष ममता दीदींचं सरकार या ठिकाणी होतं। आपण या 10-12 वर्षामध्ये ऐकलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा हाल त्या ठिकाणी झालं। कुठल्याही केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ त्या लोकांना मिळाला नाही। आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, रेशन देण्याची योजना असेल, या योजना जाणीवपूर्वक ममता दीदी लोकांपर्यंत पोहोचू देत नव्हत्या। भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते आणि प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी, आपले गृहमंत्री अमितभाई शाह साहेब आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीनजी यांनी गेले 2 वर्ष या पश्चिम बंगालमध्ये अथक मेहनत घेतली। लोकांपर्यंत आमचे भाजपचे कार्यकर्ते पोहोचले, पक्षाची भूमिका त्या ठिकाणी सांगितली, केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी सांगितली आणि ही जुलमी राजवट उलटवून टाकण्याचं काम पश्चिम बंगालच्या जनतेने केलं। मी त्या जनतेचं सुद्धा अभिनंदन करेन आणि प्रधानमंत्री मोदीजी ज्यांच्या नेतृत्वामुळे हे शक्य झालं त्यांचंही अभिनंदन करेन। अमितभाई शाह साहेब तर तिथं तळ टोकून राहिले होते, त्यांच्यामुळे हा विजय सुकर झालेला आहे, त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्याचबरोबर राज्यामध्ये 2 राज्य पॉंडिचेरी आणि आसाम इथं एकतर्फी निकाल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं झालेला लागलेला आहे आणि मोठं मॅन्डेट पक्षाला मिळालेला आहे। इतर तामिळनाडू आणि केरळमध्ये आपला फार सहभाग थेट नव्हता, त्यामुळे त्या 2 राज्यांचा विषय नाही, पण 5 पैकी 3 राज्यामध्ये बहुमतानं आपलं सरकार आलं। मला वाटतं इथून पुढे पश्चिम बंगालचा विकास ज्याप्रमाणे इतर राज्यांचा विकास झालेला आहे त्याप्रमाणे पश्चिम बंगालचा विकास होईल। जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची पोलीस अधीक्षक सायबर सुरक्षा महाराष्ट्र राज्य येथे बदली झाली असून त्यांच्या जागेवर तेगवीर सिंग संधू यांची नियुक्ती आता करण्यात आली आहे। बदलीचे आदेश जारी झाल्यानंतर तेगवीर सिंह संधू जालन्यात दाखल झाले असून त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारलाय। यानंतर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी आपला पदभार तेगवीर सिंग संधू यांच्याकडे देताना पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। दरम्यान जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मी प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया जालन्याचे नूतन पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांनी यावेळी दिली आहे। पाहूया। आज मी जालना पोलीस अधीक्षकची जे पोस्ट आहे ते ग्रहण केलेली आहे। मी मालेगाववरून आलेलो आहे आणि
जालनाच्या लोकांना प्रोफेशनल पोलिसिंग देण्यासाठी जे जे काय मी प्रयत्न करू शकता ते मी करणार आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथे भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. स्वीट होम मधून आणलेलं दूध तापवल्यानंतर त्यात प्लास्टिक सदृश्य पदार्थ तयार झाल्याचं उघड झालंय. दुधामध्ये मोठ्या गाठी तयार होऊन त्या ताणल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता निर्माण झालंय. हे दूध केमिकल युक्त असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर काल दुपारी मी पाटसमधील स्थानिक दुकानातनं घरगुती म्हणजे पद्धतीचं दूध जे दुकानदार पॅकिंग करून देतात ते आपण घरी नेलं आणि ते घरी नेलं तर दुपारी फ्रीजमध्ये ठेवल्यावर संध्याकाळी ज्यावेळेस गरम केलं त्यामध्ये प्लॅस्टिक सदृश्य दूध असं आढळलं. जसं जसं गरम करेल तसं तसं ते प्लॅस्टिक लांबत चाललं होतं. म्हणजे एकदम खराब निकृष्ट दूध ज्याचं दर्जाचं ते दूध होतं. तर ते आपल्याला ते समजतच नाही की नेमकं हे दूध आहे का काय असा प्रकार तयार झाला होता. पूर्ण प्लॅस्टिक म्हणजे पूर्ण त्याचा गट्टू तयार झाला प्लॅस्टिकसारखा आणि जसं आपण लांबवल तसा ते लांबच चालला होता. अशा पद्धतीने जर दूध आपण जर खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचे किती विपरीत परिणाम होतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की आपण निदान कमीत कमी गावोगावी किंवा तालुक्या ठिकाणी एखादं असं केंद्र पाहिजे की तिथं आपण नेऊन आपलं दूध चेक करू शकतो. बाबा आपण खाणारं दूध आरोग्यास चांगलं आहे का. कमीत कमी एवढं आपल्याला जरी कळलं की बाबा आपण नेलेलं दूध खराब आहे किंवा चांगलं आहे तरी माणूस तेवढं निदान किंवा त्याची बेसिक काहीतरी एक टेस्ट पाहिजे की बाबा आपल्याला माहिती पाहिजे की आपण एवढी घरगुती एखादी टेस्ट असेल की बाबा ते त्यात टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की बाबा आपण खरोखर दूध चांगलं खातोय का खराब खातोय. जर अशी एखादी टेस्ट असेल तर प्रत्येक मनुष्य आपण हे घरी चेक करून हे दूध खाऊ शकतो. नाहीतर दुधामुळे अनेक भयंकर आपण आजार होऊ शकतात असं मला वाटतं. यानंतर मनमाड सांगली महामार्ग क्रमांक 160 लगत असलेल्या दौंडच्या 132 केव्ही पारेषण केंद्रात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि महावितरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर त्यांनी नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले होते. यानंतर या आगीमध्ये एसटी लाईन केबलचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केलंय. गोदावरी नदी पूर्णपणे आटल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनावर मोठा परिणाम होतोय. अनेक गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. पिकं करपण्याच्या मार्गावर आहे. तर याच पार्श्वभूमीवर स्थानिकांनी जायकवाडी धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी करत प्रशासनाकडे निवेदन दिले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना कार्यवाहीचे निर्देश दिल्याने नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मात्र लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. पुण्यातील नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी चक्क रुग्णवाहिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रतिकात्मक पुतळा आणून दहन करून निषेध व्यक्त केलाय. पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळी जोरदार झटापट झाल्याचं पाहायला मिळालं. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा आणि नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी याची मागणी आंदोलकांनी केली आहे. आज 53 मिनिटाला एक इथं अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होत आहेत, लवच्यासारखे प्रकार घडतायत आणि कोण सुरक्षित, महिला सुरक्षित नाही आहेत. जर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा सुरक्षित नाहीत तर महिलांनी अपेक्षा करायची काय. गृह खातं अक्षरशः ह्यामध्ये बरबटलेलं आहे करप्शन मध्ये. त्यामुळे कायदे कागदावर आहेत, कायद्याची अंमलबजावणी होत नाही, मार्ग सुरक्षित नाही आहे. म्हणून गृह खात्याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा देणं गरजेचं अशा मागणी करत आहे. गृह खातं बघतंय कशाला. 6 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जर का ह्या घटना होत आहेत. ती जी 3.5 वर्षाची चिमुकली होती तिचं नाव वेदवती होतं. माझंही नाव वेदवती आहे. मला 3 मुली आहेत. आज त्यांना कुठं बाहेर खेळायला सोडायचं मला भीती वाटायला लागलेली आहे. तुम्ही नारी शक्ती अधिनियमच्या नावाने एवढ्या आमच्या नावाने बोंबा मारल्या. आता तुम्ही लग्न अटेंड करत फिरत आहात. सगळ्या सोशल मीडियावर हे दिसत आहे. तुम्हाला हे समजलं नाही की त्या आई वडिलांवर काय, त्यांना काय वाटलं असेल त्यांच्या मुलीचा असा मृतदेह बघितल्यानंतर. तर त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि गृह खात्याचा राजीनामा हा दिलाच पाहिजे. यानंतर पुण्यातील चाकण परिसरातील दक्षिण म्हाळुंगेमध्ये MIDC हद्दीत 3 वर्षीय चिमुरड्याच्या अत्याचारानंतर झालेल्या निर्घृण हत्येने परिसर हादरलाय. घरासमोर खेळताना बेपत्ता झालेल्या मुलाचा मृतदेह शेजारील खोलीत बॅगेत आढळून आला. प्राथमिक माहितीत लैंगिक अत्याचार करून त्याचा गळा कापून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी अल्पवयीन आरोपीवर भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
यांनी येऊन माहिती दिली की त्या राहत असलेल्या, त्या भाड्याने राहत असलेल्या त्यांच्या खालुबरे गावातील त्यांच्या घरापासून त्यांचा मुलगा हा दुपारपासून त्यांना मिळून येत नाही आहे. सदर मुलगा त्यांच्या संपर्कात नाही आहे. त्यावर सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ आमच्या पोलीस पथकासह त्यांच्या राहते घरी जाऊन त्या मुलाचा शोध घेतला. सदरचा मुलगा जर त्या परिसरात आम्हाला मिळून आला नाही, त्यावर आम्ही त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये राहत असलेल्या रूमची तपासणी केली असता तिथे आम्हाला एक संशयास्पद एक रूम बंद स्थितीत आढळून आली. त्या रूमच्या बाबत माहिती घेतली असता तिथे राहणाऱ्या इसमाबाबत कोणाला माहीत नव्हती, परंतु सदर तिथे राहणारा इसम हा दुपारपासून दिसून येत असल्याची माहिती मिळाली. संशयास्पद बाब असल्याने आम्ही तात्काळ सदर रूमचा टाळा ब्रेक करून त्या रूमची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला काही ब्लड स्टेन दिसून आले आणि एक ब्रीफकेस संशयास्पद बंद स्थितीत आढळले. त्या महिलेसमक्ष आम्ही त्या ब्रीफकेस उघडली असता तिथे त्यामध्ये तिच्या मुलाचा मृतदेह आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्या गळ्यावर वार असल्याचे व त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचे दिसून आले. यावर आम्ही तात्काळ ती माहिती फिर्याद दाखल करून गुन्हा रजिस्टर क्रमांक 351/26 BNS कलम 103 व पोस्को कलम 4 प्रमाणे आम्ही तात्काळ गुन्हा दाखल केला. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.